तोही तुझ्यासारखाच तिच्याशी इथं घुसला. युवराज, माझ्या भाळी लादलेलं हे विकुपत ऐश्वर्य विलासी आयुष्य नष्ट झालं तर एखाद्या हिंस्र पशूने त्याचं भक्ष म्हणून मला नष्ट केलं तर मोक्ष मिळेल का? माझ्या भूतकाळातल्या स्मृतींना आठवणींना नष्ट करणारं कोंगी आणणारं विशेष असं मद्य मिळालं तर परत जागच येऊ नये अशी चिरनिद्रा काळझोप देणारी एखादी गोष्ट मिळाली तर किती सुंदर. या नदीच्या प्रवाहात कितीही वेळा हात धुतले तरीही त्याचा दुर्गंध मिटू नये. असं कुठलं पातळ काय नरक मी उचलला असेल. मी काहीतरी पाप नक्की केलंय, पण त्यातून मुक्त कसा होऊ? मला अपरिचित असेल असं या सृष्टीत अजून काही मूर्खपणा शिल्लक आहे का? या अवस्थेत मी जगूच कसा शकतो? मी श्वास तरी कसा घेऊ शकतो? मी भूक तरी कशी अनुभवू शकतो? खरंच मी काय खाऊ घेऊ शकतो? विचार करू शकतो? मी जिथपर्यंत जीवनाचा विचार करतोय तिथपर्यंत सर्व चुका करून त्यांना पार करत एक जीवनाची मोठी परिक्रमा करून चुकलोय, थकलोय. माझ्यात आता त्राण उरलेलाच नाही. हे चराचर दुःख तापाने व्यतीत झाले असताना मला कुठल्या सुखावर अधिकार सांगण्याचा अधिकार राहिलेला नाही. या सुखासी निद्रेचा अधिकार चन्नी, आजवर तुम्ही माझ्या रथाचं सारथ्य केलं ते खूप आहे. ही राजवस्त्रे घ्या आणि ताबडतोब निघा. उगाच तुमचा समय लावू नका. माता प्रजापती शुद्धोधन यशोधरेस कळवा की तुमचा हा सिद्धार्थ परतणार नाहीच. पण युवराज, अशा या निबिड अरण्यात या नदी किनारी आपण किती काळ सुरक्षित राहू शकता? मी सोबत करतो तुम्हाला. हा पुढचा प्रवास माझ्या एकट्याचा असेल. फार फार तर ही अनुमानती असेल माझ्या साह्याला. उगाच चिंता करता. जे व्हायचंय ते होईल. आता मी माझाच राहिलो नाही. तेव्हा तुम्ही त्वरेने निघा. हे हनुमान, माझ्या जीवनाला आता कोणतेच ध्येय प्रयोजन आसक्ती उरलेली नाही. मला कोणताच मार्ग दिशा प्रवासाला आकर्षित करत नाही. मी माझे हे दुःख तगमग तुझ्या उदरात संपवू इच्छितोय. मला तुझ्या तळाशी सामावून घे. परत या तीरावर येण्याचं धैर्यच माझ्यात येऊ नये. उद्याचा सूर्योदय माझ्या आस्थाने होणार असेल तर योग्यच. तुझ्या त्या उदरात सूर्याची उत्सर्गित पोहोचणार नाही याची व्यवस्था करशील. माझं हे कडवट आयुष्य तुझ्या या निरक्षर उदकात संपवू इच्छितोय. सिद्धार्थ, तू त्यागाच्या परमोच्च क्षणापर्यंत आलाच आहेस तर एक हेही स्वीकार. तुझं इथं नसणं स्वीकार आणि पहा माझ्याकडे. त्या इंद्रियांच्या स्वाधीन कर सिद्धार्थाला, मुक्त कर शरीर पाशातून. त्याचे इंद्रिय गोचर प्रेम खणाळणाऱ्या माझ्या प्रवाहाच्या स्वाधीन तर कर. या निराळीला, या अवतीभोवतीच्या निरव शांततेला व त्यातून हृदयात निर्माण होणाऱ्या अशा शांत पवित्र नितळ निर्मळ स्वरूपाच्या सात्विक भावनांना एकदा प्रेमाने तपासून तर पहा. या आरसपांनी पाण्याच्या पृष्ठावर खोलातून आतून शांततेचे बुडबुडे वर येताना दिसतील तुला. त्यावर आकाशाची निळीशार चादर सूर्याच्या प्रतिबिंबाने माझ्या प्रवाहावर लयदारपणे लहरते आहे. माझ्या तळाशी असलेल्या स्फटिकांच्या हजारो डोळ्यांनी आकाशाची निळीमा बघून घे एकदा. माझ्याविषयी किती उत्कट प्रेम अंतःकरणात तू समजून येत असेल नाही तुझे. अनुमा, मी तुझ्याबद्दल किती कृतार्थ झालं म्हणून सांगू. मला आता हृदयातून एकच नाद ऐकायला येतोय.
तुझ्यावर प्रेम करणं, तुझ्या किनारी तुझ्या आयुष्यात, तुझ्या नदीकाठी माझं आयुष्य घालवणं आणि त्यावर समृद्ध होऊन आता हेच माझं ध्येय आहे. तुझ्या प्रवचनानं माझं जगणं समृद्ध होईल. तुझ्या साक्षीनं मी आयुष्याच्या पलीकडच्या पहिल्या तीरावरचं जगणं अनुभव म्हणतोय. मला तुझ्या नावेतून घेऊन जाशील मान. गौतम सिद्धार्थानं त्याचा मार्ग निवडला आणि गौतम सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला. पण आयुष्यभर सोबत करण्याची इच्छा ठेवणारी त्याची पत्नी यशोधरीची वेगळी काय अवस्था होणार होती? सिद्धार्थाने तिलाही तो अधिकार ठेवला नव्हताच का? यशोधरे, तुझा गौतम सिद्धार्थ शोधत राहिला अस्तित्व माझ्या पारदर्शी तळाशी आणि तो पारदर्शी परतलाय तुझ्याकडे. तू किती भाग्यशाली ग. तुझ्या सहवासात काठावर त्यांनी त्यांचं वेगळं अस्तित्व निवडलं. पण मला एका अवाक्षराने विचारण्याची तसदी घेतली नाही स्वामींनी. त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशीचा उगवलेला सूर्य नवा जन्म देणारा असेल, पण माझ्या आयुष्यातली ती काळ रात्र अजूनही संपलेली नाही. युवराज्ञी, 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 चला. रात्र खूप झाली आहे. आपण कक्षात आराम करा. सकाळ प्रहरी साथी जन्मी त्यांची राजवस्त्री घेऊन कक्षात येते. समय साथीच्यांनी त्यांची राजवस्त्र घेऊन कक्षात हजर राहिला. ही राजवस्त्रे पाठवले युवराजांनी. मला म्हणजे पुढील प्रवास माझ्या एकट्याचाच असेल. तो इथून त्वरेने निघून जा. मला परतण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. मला क्षमा करा युवराज. सख्यांनो, केवळ एकदा तरी त्यांनी मला विचारायला हवं होतं. यशोधरे, ती ज्या कठीण मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावरून तू यायला तयार आहेस का ग? मी नकार दिला असता का? मी काय अडथळा ठरला असतं त्यांच्या मार्गात? एकदा माझ्या बरोबर चल असं म्हणून तरी पाहायला काय हरकत होती? त्यांच्यासारख्या स्वार्थी भावनांचं पतन आणि प्रलोभनांना विरकावून मीही त्यावेळेला स्वीकारलंच असतं की. जय नश्वर शरीराला चिकटलेल्या वासना, भय, क्रोध, शांती, आसक्ती, कीर्तीच्या लालसेला ते बदलही नसतील, पण मीही परावृत्त होण्याचा प्रयत्न तरी केला असता. शाश्वत आणि अशाश्वतता विलग करणाऱ्या सीमेवर उभे आहेत ते. निरव शांततेच्या गर्भात एकरूप होऊन पाहत असतील ते. जिथे विचार स्थिरावतात, भेद आणि दैवत नाहीसं होतं. ही अवस्था मलाही अनुभवता आली असती. पण या प्रवासाला खूप काळ पडला असतो. देवी, देवी, एक जागृत पुरुष आपल्या अनुयायांसह कपिल वसूला येत आहे आणि तो जसा धर्म शिकवतो तसा आजवर कोणीही शिकवलेला नाही. आणि काही जण तर म्हणतात की तो पूर्वाश्रमीचा सिद्धार्थच आहे. मी 7 वर्ष वाट पाहिली तेव्हा नाही आले. मला इच्छा होती भेटण्याची तेव्हा नाही, आणि आता स्वतःची इच्छा
भेटणार सांग त्यांना. परंपरेनुसार एखादा व्यक्ती जेव्हा संसाराचा त्याग करतो तेव्हाच त्याचा भूतकाळ नाहीसा होतो. मग तो व्यक्ती एक नवीनच व्यक्ती बनतो. मग पुन्हा तो आपल्या घरी परतत नाही. आणि आता ह्या परतलेला व्यक्ती माझा सिद्धार्थ नसून हे बुद्ध परतले आहेत. माझ्याकडून या काळात काय परंपरा जपली जावी मला माहिती नाही. माझ्या प्रेमाला काही मोल असले असते ते केव्हाच परतले असते माझ्याकडे. आणि आता त्यांना जर त्यांचे पूर्व आयुष्य स्वीकार नसेल तर मीही माझी एक युवराज्ञी आणि एक माता म्हणून असलेली कर्तव्य टाळून त्यांच्या मागे जाऊ शकत नाही. माझ्या नसण्याने तू ही सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहेस. मी तुला मार्ग दाखवेन. तुझ्या या प्रेमाने संबंध जगाला शाश्वतता मिळेल आणि त्याच प्रेमाने कन्वेने तू या संपूर्ण विश्वाला कवेत घेशील मला खात्री आहे. त्यांच्या सुखदुःखावर कुंकण घालशील त्या नदी समान. तू त्या भारतवर्षातल्या प्रत्येक नदी समान आहेस. निरंतर वाहणाऱ्या खळाळणाऱ्या प्रवाही सत्यासारखी स्थिर आणि निग्रही. त्या अनोमा नदीसारखी तहानलेल्यांची तहान भागवणारी, भटकलेल्यांना मार्गस्थ करणारी गंगा, यमुना, भागीरथी की गोदा.